नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील तासगाव इथल्या विद्यामंदिर या शाळेत आषाढी एकादशी निमित्त शाळेतील छोट्या वारकऱ्यांची आषाढी पायीवारी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता. या दिंडी वारकऱ्यांमध्ये इयत्ता 1ली ते 7वीतील सर्व विद्यार्थी, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक तसेच गावातील भजनी मंडळातील महिला, भगिनी, पालकवर्ग उत्साहाने सहभागी झाले होते. दिंडीच्या अग्रस्थानी भगवी पताका घेऊन छोटे वारकरी पुढे होते. त्यानंतर तुळशी वृंदावन घेऊन विद्यार्थिनी छोट्या छोट्या रखुमाईच्या रूपात आल्या होत्या. मध्यभागी विठ्ठलाची पालखी होती. त्यात सुंदर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ असे ठेवले होते. पालखीच्या पाठीमागे सुंदर अशी सजून दजून विठ्ठल रुक्मिणीची जोडी हळुवारपणे चालत होती. पालखीचे भोई म्हणून इयत्ता 7वीतील आदर्श कांबळे व प्रशांत जाधव यांनी अतिशय उत्कृष्ट भूमिका पार पाडली. विठ्ठलाच्या भूमिकेत इयत्ता 6वीतील आरोही मोहन पाटील व रुक्मिणीच्या वेशात इयत्ता 5वीतील श्रद्धा सागर कमलाकर यांनी अतिशय सुंदर वेशभूषा केली होती. विठ्ठल रुक्मिणीच्या मागे इयत्ता 5वी ते 7वीतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी टाळ संगीत यांच्या ठेक्यावर विठ्ठलाची भजने गात दिंडी गावातून जात होती. या दिंडीमध्ये गावातील भजनी मंडळातील महिला सहभागी झाल्या होत्या. महिलांनी माईकवर अतिशय सुंदर गावातून फिरत भजने गायली. मुख्य चौकामध्ये सिद्धेश्वर बाजार समोर या छोट्या वारकऱ्यांचे रिंगण अतिशय उत्साहात पार पडले. यावेळी गावातील लोक बहुसंख्येने उपस्थित होते. सर्वांनी या बाल वारकऱ्यांचे कौतुक केले. यानंतर दिंडी आंबेडकर चौकातून बौद्ध विहार इथपर्यंत जाऊन परत आंबेडकर स्टेज या ठिकाणी आली. या स्टेज समोर बहुसंख्येने महिला पालक वर्ग, पुरुष पालक वर्ग उपस्थित होते. यावेळी शाळेतील सर्व मुलांनी भक्तिमय नृत्य सादर केली. सर्वांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला. विशेष कौतुक म्हणजे या कार्यक्रमातील छोट्या वारकऱ्यांचे कौतुक म्हणून शाळेचे विद्यार्थी स्वरा आणि रेवांश यांचे पालक राकेश कांबळे यांनी सर्व छोट्या वारकऱ्यांना खाऊसाठी बक्षीस म्हणून 500 रुपये दिले. यानंतर पालखी कमलाकर गल्लीतून शिवाजी चौकाकडे आली. या ठिकाणी हनुमान मंदिरामध्ये माऊलीचा गजर करून हनुमान मंदिर समोर रिंगण घेण्यात आले. दिंडी मार्गावर गावातील बऱ्याचशा महिलांनी दिंडीचे उत्साहात स्वागत केले. वारकऱ्यांच्या पायावर पाणी घालून विठ्ठल मूर्तीचे औक्षण केले, दर्शन घेतले. बऱ्याच ठिकाणी सर्व मुलांना साखर, बर्फी, राजगिरा लाडू, चिरमुरे, चॉकलेट असा खाऊ वाटप करण्यात आला. गावातील लोकांनी, महिलांनी यावेळी दिंडीला अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद दिला. पंढरीचा पांडुरंग इथेच भेटल्याचे गावातील वृद्धांनी सांगितले. सर्वात शेवटी सर्व वारकरी विठ्ठल मंदिरात जमले व सर्वांनी विठ्ठलाची आरती केली आणि या सोहळ्याची सांगता झाली. अशा रीतीने प्रचंड अशा उत्सवामध्ये दिंडी सोहळा संपन्न झाला. आषाढी वारी दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक संपतराव कांबळे, शिक्षक पोपट पाटील, वंदना शिंदे, सोनाली परीख, मंदाकिनी मगदूम यांनी विशेष परिश्रम घेतले. चौकात
ए